सांगली कुपवाड ड्रेनेज योजनेच्या कामाची मुदत संपली तरी देखील ठेकेदाराने 50% काम पूर्ण केलं नाही। ठेकेदाराला सुमारे 140 कोटींची बिले अदा केलेत। कामाचा दर्जा आणि गुणवत्तेवर शंका आहे, त्यामुळे योजनेची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केली। या योजनेसंदर्भात लवकरच नगरसचिव व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या पुणे येथील अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितले। कुपवाड ड्रेनेज योजनेबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्याकडे आलेत, त्यामुळे सोमवारी त्यांनी कुपवाड ड्रेनेज योजनेचं काम सुरू असलेल्या विविध भागांची पाहणी करून योजनेचा पंचनामा केलाय। यावेळी ड्रेनेज अभियंता तेजस शहा, चेतन मोदी, सहाय्यक आयुक्त सचिन सागवकर, नगरसेवक प्रकाश पाटील, सनी धोत्रे, कुमार पाटील, अशोक रासकर आदी उपस्थित होते। नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे ड्रेनेजबाबत अनेक तक्रारी केलेत। चरी खोदल्या गेलेत पण त्याचे पॅचवर्क झाले नसल्याची तक्रार केली। मंगेश चव्हाण म्हणाले, कुपवाडसाठी 253 कोटींची ड्रेनेज योजना मंजूर झाली होती, त्यापैकी 206 कोटी 43 लाखांची निविदा प्रक्रिया राबवली। गुजरातमधील जयंती सुपर कंपनीला काम देण्यात आले। 270 किलोमीटरची पाईपलाईन STPचे काम योजनेत आहे। कंपनीला 2 वर्षाची मुदत होती, ती मुदत संपली। आयुक्तांनी जुलै 2026 पर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव जीवन प्राधिकरण विभागाला पाठवलाय, पण ठेकेदाराच्या कामाची चौकशी होणे आवश्यक आहे। 50% देखील काम पूर्ण झाले नसताना 140 कोटींची बिले काढली गेलेत। खोदलेले रस्ते पूर्वस्थितीत करण्याची जबाबदारी कंपनीची होती, मात्र कंपनीने हे काम पूर्ण केलं नाही। खोदलेल्या चरी मुरमाने भरल्या गेल्या नाहीत। मुख्य रस्ते देखील खोदलेत, पण या ठिकाणी वाहिनी टाकण्याचं काम पूर्ण झालं नाही, त्यामुळे कुपवाड माधवनगर व कुपवाड बुधगाव रस्त्यावर ये जा करणे कठीण झाले। जीवन प्राधिकरणचे अधिकारी या योजनेकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे मंगेश चव्हाण यांनी सांगितलंय। बोला। गेली 2 दिवसापूर्वी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका विरोधी पक्ष नेते या नात्याने ड्रेनेज विभागाची आढावा बैठक घेण्यात आली। या आढावा बैठकीतून बरेच विषय समोर आले, त्यामधले कुपवाड ड्रेनेज योजना 2023 साली सुमारे 206 कोटीची योजना सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये मंजूर करण्यात आली आणि त्याचं काम संबंधित ठेकेदाराला देण्यात आलं। तर त्या कामाची पाहणी करण्यासाठी आज आम्ही कुपवाडमध्ये गेलो असताना त्या भागातील नागरिकांनी मला स्वतः तिथं बोलून घेतलं आणि कामाची परिस्थिती दाखवण्यासाठी बोलून घेतलं। तर तिथं गेलो असताना महापालिकेचे अधिकारी, MGPचे अधिकारी यांना बोलवण्यात आलं, त्यानंतर ठेकेदाराला पण बोलवण्यात आलं। तर तिथली परिस्थिती बघितली, एकदम चुकीच्या पद्धतीचं कुठलं सुद्धा नियोजन नसणारं काम, एवढ्या मोठ्या निधीचं पूर्ण पैसे पाण्यामध्ये घालण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं, ते नागरिकांकडून समजलं। तर जागीच आम्ही गेलो, तिथली पाहणी केली, तर त्या तिथं कोणत्याही प्रकारचे चेंबर अजून बांधण्यात आले नाहीत। ठेकेदाराची मुदत संपून 2-4 महिने झाले। मागच्या जानेवारी महिन्यात ठेकेदारांची मुदत संपल्या, अद्याप काम पूर्ण नाही आहे। कोणत्याही प्रकारचे चेंबर अजून बांधले नाही आहेत, सरी मुजवले नाही आहेत। तर त्या कामामध्ये एक असा क्लॉज होता की त्या कामामध्ये खुदाई करत असताना जो मुरुम निघतोय किंवा जी माती निघल त्या कामामध्ये ती ठेकेदार वापरू शकत नाही, पण त्यामध्ये असं निदर्शनास आलं की निघलेला मुरुम हा बाहेर अन्य ठिकाणी वापरण्यात आला आणि कोणत्याही नवीन पद्धतीचा मुरुम ह्या लोकांनी या ठिकाणी वापरला नाही आहे। तर ह्या कामाची चौकशी होणं गरजेचं आहे आणि ते अद्याप मुदत संपली तरी तिथले खुदाईचे रस्ते आहेत त्या परिस्थितीत, खुदाईच्या परिस्थितीत आहेत। तर ते सुद्धा रस्ते करण्याची गरज आहे, कारण तिथं नागरिकांना येता जाता जी हानी होत आहे त्याला जबाबदार कोण? अशा पद्धतीचं काम, चुकीच्या पद्धतीचं काम चालू आहे आणि हे कामाची देखरेख करण्यासाठी MGP महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संस्थेला हे काम दर्जा तपासणे, काम करून घेणे, कामाची पाहणी करणे, यासाठी महापालिकेच्या वतीनं 2.75% अमाऊंट या निधीतील त्यांना देण्यात आले आहे। तर ही पण अमाऊंट पूर्णपणे वाया गेलेली आहे असं आम्ही समजतो आणि येणाऱ्या लवकरच विरोधी पक्षनेता या नात्याने मी आयुक्तांना, MGPच्या महाराष्ट्र ऑफिसला लेखी पत्र देऊन या गोष्टी सगळ्या कळवणार आहे।